वयो अगो आज लवकर उठलंस आणि सगळी कामं पण केलंस? होय आत्ते, लवकर उठला ना की मन कसं प्रसन्न होता, दिवसातली पुढची कामं करण्यासाठी नव्या ऊर्जाने तयार होता. आणि आता परीक्षा पण जवळ येली आहे ना, मग रोजपेक्षा जास्तच लवकर उठलाय. आता कपडे वाळत घालते, मग परत अभ्यासात बसताय. ती सगळी कामं मी करते, तू अभ्यासात बस. बरं. इरा, इरा उठ लवकर. इरा उठ, सकाळ झाली, अभ्यास करायचा. उठ. प्लीज झोपू दे ग. इरा अगं असं करून कसं चालेल? परीक्षा जवळ आल्या तुझ्या. चल उठ पटकन. इरा उठ. काय अभ्यास करायचा आहे अगं. काय आहे तुझं? अशाने नापास होशील तू. मम्मा प्लीज, मी नापास नाही होणार आहे. इरा तुला डॉक्टर व्हायचंय आणि तुला त्याच्यासाठी जास्तीत जास्त अभ्यास करायचा. तुझं नापास झाली ना तर मला अजिबात चालणार नाही. चल उठ, अभ्यासाला बस. इरा अगं अशाने मागे राहशील तू. कोणाच्या? त्या भिकर्डी सोबत मला कम्पेअर नको करूस हा. मी तिच्याशी तुला कम्पेअर करत नाहीये, मी तुझ्याशीच तुला कम्पेअर करते. म्हणजे हे बघ, काहीही झालं ना तरी ती भिकारडी डॉक्टर होणार नाहीये. अरे पण हाऊ इज दॅट पॉसिबल? इरा नथिंग इज इम्पॉसिबल. हे बघ, तू या सगळ्याचा विचार करू नकोस ना. ती कार्टी डॉक्टर बनणार नाही याच्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करते, पूर्ण बंदोबस्त करते. तू आता फक्त अभ्यासावर फोकस कर. बाकीचं सगळं बघायला तुझी मम्मा आहे, कळलं? हा ठीक आहे, मग मी आता झोपते. इरा मी आता काय सांगितलं तुला कळत नाहीये? डोक्यात नाही घुशी ते. उठ मग, चल आवर. उठते. गुड गर्ल. ही आमची सरस्वती आणि तिलाही मोठं होऊन डॉक्टरच व्हायचंय. भाऊ तुम्ही कशात दूध आणलास? बस बस बस. भयो भयो बाळा, तू लहान असताना तुझी आई सगळं करायची की. आता त्या नाहीये, तर बाप म्हणून मला माझं कर्तव्य करू दे ना. बाबा तुम्ही सगळी कर्तव्य पार पाडतास. हो ना. मग परीक्षेच्या काळात लेकीची काळजी घेणं हे सुद्धा बापाचं कर्तव्यच असतं की नाही? आता जास्त प्रश्न विचारत नको बसूस, दूध पी. पिते, एवढा चॅप्टर संपवताय मग पिते. भयो अगं डॉक्टर होणार आहेस ना तू, मग पेशंटना वेळच्या वेळी औषधं देणं, जेवण देणं, इंजेक्शन देणं हे करतेस ना. मग स्वतःची काळजी स्वतः घ्यायला नको? हे बघ, फिट राहशील तर पेशंटची नीट काळजी घेऊ शकशील. हे घे, पिऊन टाक बरं दूध. घे 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 घे. हा, गुड गर्ल. भयो, तुला अभ्यास करताना पाहिलं ना की तुझ्या डोळ्यात तुझी आईच दिसते. त्यांच्या स्वप्नाळू डोळ्यांमधून तुला पाहणारी. त्यांचं एकच स्वप्न होतं, तुला डॉक्टर होताना बघणं. आणि तुझ्या आईने तू डॉक्टर व्हावंस यासाठी खूप कष्ट घेतले ग. तुला आठवतंय, तू लहान असताना आईच्या सांगण्यावरून त्या डब्यामध्ये 1-1 रुपया टाकायचीस. एकच स्वप्न उराशी बाळगून होत्या त्या.
भयोला डॉक्टर होताना बघणं. बाबा माका खात्री आहे आई सगळं बघत असेल. खरंय. आणि तुझ्या नावापुढे डॉक्टर लागलेलं बघण्यासाठी आसुसल्या असतील त्या. पण माझी खात्री आहे माझी बयो डॉक्टर होणारच. आणि ते सुद्धा खूप छान डॉक्टर होणार. बरं दूध पी आता. हा बघ आता अभ्यास कर. अभ्यास करता करता आठवणीने दूध संपव. ठीक आहे. मी आलोच. हिराची आई अहो काय केलंस तुम्ही? ते दूध मी इरा आणि आरवसाठी मागवते, मोलकरणीसाठी नाही. ता काय पण असं द्या, पण असा दूध उडवायची काय गरज होती? अहो दूध या गोमातेच्या पोटातून येताना हा त्याचं तरी भान ठेवा. अन्नाचा अपमान करताना तुमका काय मला नाही शिकवायचं. आणि बास झाली तुझी अभ्यासाची नाटकं. चल जा कामाला लाग. त्या तर मी करणारच. उगाच दूध उडवायची काय गरज होती? माका माहिती होत तुमका ना मी अभ्यास करताना बघवणारच. माझा सगळा अभ्यास झाला आणि तसं पण मी उद्यापासून ना आजपेक्षा लवकर उठणार अभ्यास करू. तुला जेव्हा पाहिजे तेव्हा उठ, काय करायचं ते कर. पण आता ही लादी पुसून घे. अहो होय पुसते ना. माका ना लादी पुसूक खूप आवडत. लोकांच्या मनातली धूळ पण इतक्या सहजासहजी पुसता येईल असतील तर किती बरं झाला असता नाही? हे तू जास्त हा बोला ना. इतक्या सकाळ सकाळ? एवढ्या सकाळी सौदामिनीचा फोन? बरं ठीक आहे, मी कॉलेजला जायच्या आधी येते. ही सौदामिनीला भेटायला जात असेल का? पण कशासाठी? मरू दे. पण बयो तू खूप बोलायला लागलीस. थोडे दिवस, अजून थोडे दिवस थांब. नाही तुझे पंख आणि जीभ दोन्ही निकामी केलं ना तर नावाची गौतमी नाही. तुम्ही इतक्या सकाळी सकाळी डबा आणलात? अरे दुपारचा डब्बा नाहीये, तुझ्यासाठी नाश्ता आणला होता, थालीपीठ. तुला आवडतात ना? अरे सरस्वती तू ये ना. हो मॅडम तुम्ही सकाळ सकाळ आहे का? मी माझ्या मुलाला भेटायला येऊ शकत नाही का? अहो तसं नाही मॅडम. अगं गंमत केली. अगं नाश्त्याला थालीपीठ घेऊन आले होते ना विशालसाठी, त्याला आवडतात. काय सांगतास? काय मस्त सुगंध सुटलाय हो. तुमका माहितीये माझी आई पण मागा गरम गरम थालीपीठ बनवून द्यायची. एकदम आठवण येली. मग 2 घास तू पण खा. ये बस. अहो नाही नको, मी नाश्ता करून येले. बर विशाल मी ताट घेऊन येते. हा नाही मी आणतो. ठीक आहे. सरस्वती मला तुला काहीतरी सांगायचं आहे. काय? तुला माहितीये काल विशाल मला पुन्हा आई म्हणाला. आणि तुला माहितीये मी काल त्याला भरवलंय. काय? हळू हळू हळू. अहो काय सांगतास? काय किती आनंदाची बातमी दिलास तुम्ही मॅडम. मी तुमका बोललेलं आहे ना सगळं नीट होतला. खरंय. काय झालं? तुम्ही एवढे खुश का दिसताय? काही गुड न्यूज वगैरे आहे का? नाही रे, काल तू मला आई म्हणालास, मला भरवू दिलास. तेच सरस्वतीला सांगत होते. थँक्यू सर, थँक्यू सो मच. आभार तर तुझे मानायला पाहिजे सरस्वती. माझे? मॅडम माझे आभार किती मानतास? नाहीतर कोणाचे? अगं तुझ्यामुळे माझ्या विशालने माझ्या सगळ्या चुका पोटात घेतल्या.
आणि मला पुन्हा एकदा आई म्हणून स्वीकारलं. हे सगळं क्रेडिट तुझं आहे, फक्त तुझं. तुझे उपकार मी कधीच विसरू शकत नाही. एक मिनिट. हॅलो. हॅलो सौदामी, कुठे आहेस? मी कामात आहे, पटकन बोल. हॉस्पिटलला कधी येणार आहेस? काय काम आहे ते लवकर बोल. त्या सरस्वतीला कायमचं उद्ध्वस्त करायची आयडिया आली माझ्या मनात. काय? आता ती सरस्वती नक्की जाणार इकडनं कायमची. यावेळी काही घोळ होणार नाही ना या ऑर्डर मध्ये? टेक इट फ्रॉम मी, शब्द देतो तुला. त्यावेळी त्या सरस्वतीची कायमची सुट्टी होणार म्हणजे होणार. गुड गुड. गुड गुड करत बसू नकोस. लवकर हॉस्पिटलमध्ये डिस्कस करायचं. अच्छा ठीक आहे, चाल येते. विशाल, सरस्वती, मला थोडं अर्जंट काम आलंय तर मला निघावं लागेल. विशाल, तू थालीपीठ संपव आणि तू याच्याकडे लक्ष दे. होय. काळजी घे. आलेच. सर, तुम्ही माका सांगितलंच नाहीस. तुम्ही मॅडमच्या हातनं जेवलास म्हणान. ठीक आहे, मी खूप खुश असे सर. शेवटी तुमका त्यांची माया प्रेम कळलाच. घ्या, खाऊन घ्या, मी देते. तुला वाटतंय तसंच होऊ दे सरस्वती. सौदामिनी मॅडम खरंच बदललेले असू देत. सर, अजून किती वेळ वाट बघायची? खरं तर त्या सरस्वती भारतीचं नाव ऐकून धावत पळत यायला पाहिजे होतं त्यांनी. इतका फुलप्रूफ प्लॅन बनवलाय मी. तुम्ही असंच म्हणायचं होतं मला. नो आयडिया. खरं म्हणजे यावेळेला सौदामिनी हॉस्पिटलमध्येच असते. मगाशी मी जेव्हा फोन केला होता तेव्हा ही थोडी रिझर्व वाटली बोलताना. गॉड नोज कुठे गेली. सर, सौदामिनी अगं कुठे गेली होतीस तू? कधीपासून वाट बघतोय. इतकं काय महत्वाचं काम काढलंस? तुला सांगणं इतकं महत्वाचं नाही. तू मुद्द्याचं बोल. तुमचं झालं असेल तर मी बोलू का मॅडम? बोला पोट्या. मॅडम, त्या सरस्वती भारतीला अडकवण्याकरता मी फुलप्रूफ प्लॅन बनवले. दुष्यंत सरांनी फुलप्रूफ प्लॅन बनवलाय. आयडिया, तुमची आयडिया? हो. म्हणजे क्लिनिक उद्ध्वस्त करण्यासाठी तुमच्या डोक्यात एक थुकरट आयडिया आली असणार, राईट? नाही नाही मॅडम, फालतू वगैरे नाही. मी तुम्हाला सांगतोय काय, अहो एकदम फुलप्रूफ आयडिया आहे. तुम्ही ऐकून तर घ्या. अहो त्या सरस्वतीचं क्लिनिक उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा. म्हणजे? बोटे मी सांगतो. हे बघ सौदामिनी, प्लॅन अगदी सोपा आहे, हा, पण थोडा रिस्की. म्हणजे? प्लॅन असा आहे की आपल्या हॉस्पिटलमध्ये एक पेशंट दगावणार आणि त्याचा संपूर्ण आळ येणार सरस्वती भारतीवर. व्हॉट? येस. अगदी फुल प्रूफ प्लॅनिंग करून त्या सरस्वती भारतीला आपल्याला अडकवायचं. हा इतका मोठा गुन्हा तिच्या हातून झाला म्हटल्यावर मीडिया येणार, राईट पोटे? आणि मीडिया आल्यावर काय सगळीकडे बवाल होणार. हे आता इतकं सगळं झाल्यानंतर आपल्या ट्रस्टीजना तिला या हॉस्पिटलमधून हाकलून द्यावंच लागेल. आणि तू तर ह्यासाठी एका पायावर तयार आहेस, राईट? त्यासाठी आपल्या पेशंटला मारायचं? ही फालतू आयडिया तुझ्या डोक्यात? तिला इकडनं कायमचं घालवायचं असेल, तिचं सो कॉल्ड क्लिनिक उद्ध्वस्त करायचं असेल तर हे सगळं आपल्याला करावंच लागणार. बाय हुक ऑर क्रूक.
अगं सॉरी सॉरी. सॉरी काय सॉरी? तुला नीट बघून नाही चालतायत? डोळे काय फुटलेत का तुझे? अहो इराच्या एक खरंच सॉरी. तर मी अभ्यासाचं विचारत होते ना, म्हणून लक्ष नव्हतं. अगं तू अजून 10 विचारात असशील ग. पण मग चालताना काय सगळ्यांना धक्के देत चालणार आहेस का? अहो सॉरी बोलले ना. जा जा, तू आता अभ्यासाचा नुसता विचारच कर बयो. कारण आता कितीही अभ्यास केलास ना तरी काहीही उपयोग होणार नाहीये. तुझी अख्खी कुंडली बदलायला आलीये मी. कशी वाटली आयडिया? सगळं पटतंय मला पण. कम इन. तू तू इथे कशाला आलीस? कामच तसं होतं म्हणून आले अचानक. कोटेशन बद्दल काहीही विचारायचं असेल तर आत्ता ही वेळ नाही. निघ. नाही मॅडम, मी आत्ता सध्या बयोला उद्ध्वस्त करायला आले. म्हणजे त्या बयोला आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातून कायमचं काढून टाकण्यासाठी एक जबरदस्त आयडिया आहे माझ्याकडे. त्या बयोला उद्ध्वस्त करण्यासाठी तुम्ही दोघं किती एक्साइटेड आहात. दोघांनी एक एक आयडिया आणली आहे. वा. मी आताच माझी आयडिया सांगितली. तुझी आयडिया म्हणजे आपली आयडिया सांगितली. काय सांगितलंस? तेच जे आपलं काल ठरलं होतं. चुकीची आयडिया आहे. अगं काल रात्री ठरलं ना आपलं. हो, पण त्याच्यावरती पुढे विचार विनिमय करायला नको का? आपण घरी जेवण बनवल्यानंतर ते टेस्ट करून बघतो. त्याच्यात तिखट आहे का, मीठ आहे का, मसाले टाकायला पाहिजे का, आणखीन काही वाढवायला पाहिजे का हे बघतो. तुम्हा दोघांची शब्दांची फेकाफेक झाली असेल ना, तर आता तू मला तुझा प्लॅन सांग. मॅडम, पेशंट इथे हॉस्पिटलमध्ये नाही मरणार. कारण जर तसं झालं तर आपल्या हॉस्पिटलची केवढी बदनामी होईल. आणि जर मीडियावाले इथे हॉस्पिटलमध्ये आले तर पुढे काय प्रॉब्लेम्स होतील याचा विचार केलाय का तुम्ही? एक्झॅक्टली, मला सुद्धा असंच वाटतंय. युअर राईट गौतमी. बघ दुष्यंत, तू डीन असून सुद्धा ही साधी गोष्ट तुझ्या डोक्यात नाही आली. अगं पण तुझ्या डोक्यात काय गौतमी? मॅडम, आयडिया सेमच असेल. पेशंट मरणार हे नक्की, पण इथे हॉस्पिटलमध्ये नाही, त्या दळभद्रीच्या क्लिनिकमध्ये. क्लिनिकमध्ये? हो, कारण जर तो पेशंट क्लिनिकमध्ये मेला तर आपल्यावर काहीच शिकणार नाही. ना पोलिसांचा त्रास, ना मीडियाचा. आणि पुढे नाव येईल फक्त त्या बयोच. येस, यू आर राईट.